शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो. या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन नक्की दाबा. आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य. नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणारे. आपण बघतो की हवामानामध्ये अतिशय झटपट बदल होत आहेत. लवकरच बंगालच्या उपसागराच्या आणि अरबी समुद्राच्या दक्षिणेला एखादं वादळी सिस्टम विकसित होऊ शकते असा अंदाज आहे. एकूणच वातावरण मोठ्या प्रमाणात बदललं आहे. 2 WD उत्तर भारतात असले तरी ते कमजोर स्वरूपामधले आहेत. अपेक्षित जोर त्यामध्ये आता राहिलेला नाही आहे. आपण जर मॅक्झिमम टेम्परेचरचा अंदाज बघितला तर केवळ दक्षिण कोकणामध्ये आणि पश्चिम महाराष्ट्रात तापमान अधिक राहील असं दाखवण्यात आलं आहे. आणि बिलो नॉर्मल म्हणजे जास्त तापमान मेमध्ये राहणार नाही असा या ठिकाणी दाखवण्यात आलं आहे. मिनिमम टेम्परेचर संदर्भात देखील आपण बघू शकतो. उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण अधिक तापमान राहण्याची शक्यता आहे. विदर्भात मात्र तापमान थोडंफार घसरू शकतं असा देखील या ठिकाणी अंदाज आहे. भारतीय हवामान खात्याने खास करून ज्या समुद्र किनारपट्टी भाग आहे म्हणजे बंगालच्या उपसागराचा किनारपट्टी भाग असेल किंवा गुजरात महाराष्ट्राचा असेल या ठिकाणी उष्णता अधिक राहील असा अंदाज व्यक्त केला आहे. तर हिमालयाच्या पर्वतरांगांच्या आजूबाजूने देखील जास्त तापमान हीटवेव्ह राहण्याची शक्यता अजून व्यक्त केलेली आहे. तर याचा अर्थ असा होतो की आपलं मे महिन्यात पाऊस जास्त होईल आणि त्यामुळे तापमान मध्य भारतात कमी राहील, पश्चिम भारतात कमी राहील. परंतु समुद्र भागामध्ये जे दमट वातावरण राहणार आहे त्या दमट वातावरणाचा हीटवेव्ह सारखा परिणाम होऊ शकतो असा प्राथमिक अंदाज दिलेला आहे. आपण मे महिन्याचा जर पावसाळी अंदाज जर बघितला तर यामध्ये अबाऊ नॉर्मल अशा प्रकारच्या पावसाचे मोठं प्रमाण आहे. कोकणात मात्र सुरुवातीला पाऊस कमी होईल असं या ठिकाणी दाखवण्यात आलेलं आहे. मे महिन्यामध्ये मुख्यत्वे करून आपण असं बघतो की मान्सून पूर्व पावसाचा कालावधी आहे आणि त्यामुळे या कालावधीत आपल्याला कोकणाऐवजी इतरत्र पाऊस अधिक होत असतो. आपण अगदी 10-12 दिवसाच्या मान्सूनवर येऊन पोहोचलो आहोत. मान्सूनच्या ॲक्टिव्हिटीज 10 ते 12 दिवसामध्ये सुरू होतील. आता आपण जर भारतीय हवामान खात्याचा अंदाज बघितला तर आज थोडं पूर्व राजस्थान, मध्य प्रदेश किंवा संपूर्ण बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागात पावसाचं वातावरण आहे. हीटवेव्ह कमी झाली आहे तरी देखील थोडं दक्षिण भारताच्या किनारपट्टी भागात दमट वातावरण दाखवलं आहे. उद्या 3 तारखेला अनेक राज्यांमध्ये मान्सूनपूर्व पावसाचा ऑरेंज अलर्ट दिलेला आहे. उत्तर भारत, छत्तीसगड, पश्चिम बंगाल, आसाम अशा अनेक राज्यांमध्ये हा प्रभाव आहे. अगदी मध्य प्रदेश, गुजरात, विदर्भ, पंजाब, हरियाणा या भागात देखील पावसाळी वातावरण अधिक दाखवण्यात आलं आहे. 4 तारखेला पावसाचं वातावरण अधिक वाढेल असं दिसतंय भारतामध्ये. मात्र गुजरात सहित महाराष्ट्र आणि कर्नाटक, रायलसीमा या भागात पावसाचं वातावरण नाही आहे हे लक्षात घ्या. विदर्भात केवळ पाऊस असण्याची शक्यता. 5 तारखेलाही तीच परिस्थिती आहे. पश्चिम किनारपट्टी आणि गुजरात, राजस्थान, महाराष्ट्र, कर्नाटक या भागात पावसाची शक्यता कमी आहे. इतर राज्यांमध्ये मात्र मान्सूनपूर्व पावसाचा जोर राहणार आहे. देशातील मान्सूनपूर्व पावसाचा जोर 6 तारखेला कमी होतोय. तो 7 तारखेलाही कमी असण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार ओरिसा, पश्चिम बंगाल, झारखंड, बिहार, उत्तर प्रदेश आणि हिमाचल प्रदेश, दिल्ली या भागात पावसाचं वातावरण वाढलेलं होतं आणि आपण बघतो जवळपास केरळ, तामिळनाडूमध्ये असेल किंवा या भागामध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे आणि त्यामुळे एकूणच भारताच्या या भागात मान्सूनपूर्व पाऊस बरसलेला आहे. उर्वरित राज्यांमध्ये मात्र पाऊस अजून सुरू झालेला नाही. बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेला थोड्या हालचाली सुरू होऊ शकतात असा एक प्राथमिक अंदाज, त्यावर आपण लक्ष ठेवून आहोत. याचा झटपट अंदाज बघूयात आपण. पूर्व भारतात पाऊस आहे, उत्तर भारत, दक्षिण भारताच्या टोकाला पाऊस आहे.
महाराष्ट्रात थोडं विदर्भामध्ये 4 तारखेनंतर वातावरण बदलू शकतं. पूर्व विदर्भाच्या पूर्व भागामध्ये पावसाचं प्रमाण वाढू शकतं. 5, 6, 7 असं मराठवाड्यापर्यंत त्याचा प्रभाव 8 तारखेला येऊ शकतो, असा एक प्राथमिक अंदाज या ठिकाणी देण्यात आलेला आहे. आठवड्यामध्ये आणि विदर्भात अजून जवळपास 40-42 अंश सेल्सिअस तापमान आहे. त्यामुळं पश्चिम विदर्भ आणि पूर्व मराठवाडा या ठिकाणी अजून तापमान किंवा हीटवेव्ह आहे, ती उद्याही राहण्याची शक्यता आहे. मात्र 4-5 तारखेपासून ती कमी होणं अपेक्षित आहे. साधारणपणे आपण बघतो 6, 7, 8, 9. आपण या मॉडेलचा जर 6 तारखेपर्यंत अंदाज बघितला JFS नुसार, तर थोडं विदर्भात हालचाली होऊ शकतात. कोकणात ढगाळ परिस्थिती वाढू शकते. या पलीकडे महाराष्ट्रात अंदाज नाही. आयकॉन मॉडेलने देखील पूर्व विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाची सुरुवात होऊ शकते. यामध्ये गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यांचा समावेश आहे. कोकणात ढगाळ परिस्थिती याही मॉडेलने दाखवली आहे. ECMW मॉडेलने देखील कोकणात ढगाळ परिस्थिती वाढत जाण्याचा अंदाज दिला आहे आणि हा मान्सून येण्यासाठीचे संकेत आहेत. घाटमाथ्यावर हा पावसाचा प्रभाव किंवा ढगाळ वातावरणाचा प्रभाव असणार आहे. या मॉडेलने देखील गडचिरोली जिल्ह्यामध्ये आणि चंद्रपूरमध्ये पावसाळी घटना या 5 दिवसात होऊ शकतात, असा अंदाज दिलेला आहे. म्हणजे सर्वच मॉडेल आता समान अंदाज देऊ लागले आहेत. आपण जर या ECMW मॉडेलच्या व्हर्जनचा अंदाज घेतला तर जवळपास पूर्व भारताच्या बहुतांश जिल्ह्यामध्ये पावसाला सुरुवात होऊ शकते असा अंदाज आहे. हा मान्सून पूर्व पाऊस आहे. पहिली वादळी सिस्टम ही या ठिकाणी अरबी समुद्राच्या दक्षिण टोकाला केरळच्या आजूबाजूने बनण्याची शक्यता आहे. तर यावर आपण अंदाज घेणार आहोत. तर आपण बघतो की या ठिकाणी आपण जसं पुढे जाऊ तसं या ठिकाणी सिस्टम विकसित होईल. मग ही वादळी सिस्टम सुरुवातीला विरुद्ध दिशेने जाऊ शकते किंवा उत्तरेला सरकू शकते. नेमकी ही कोणत्या दिशेने जाईल हे बघावं लागणार आहे. जर ही विरुद्ध दिशेने गेली तर ती मान्सूनला लेट करणार आहे आणि जर ती भारताच्या दिशेने आली तर ती मान्सूनला मदत करणार आहे. त्यामुळे नेमकी या सिस्टमचा किती चांगला वाईट परिणाम होतो हे बघावं लागणार आहे. आणि एकूणच आता राज्यामध्ये वातावरण बदललं आहे, वारे वाढणार आहे, उष्णतामान कमी होणार आहे. आपण बघतो की आपण 2 मॉडेलच्या आधारे अंदाज बघणार आहोत, एक ECMW आणि JFS. परंतु आपल्याला या ठिकाणी कुठेही लगेचच महाराष्ट्रात पावसाचा अंदाज या 15 दिवसात दिलेला नाही. ECMW मॉडेलच्या वादळी सिस्टम निर्मिती संदर्भातला अंदाज आपल्याला महत्त्वाचा असतो. आपल्याला 10 तारखेला दिसतंय की अंदमानात पहिल्यांदा पावसाची सुरुवात होणार आहे. त्याच दरम्यान केरळच्या दरम्यान देखील पावसाला मोठी सुरुवात होणार आहे आणि एक वादळी सिस्टम देखील त्या ठिकाणी विकसित होणार आहे. तर हा अंदाज आपल्यासाठी भविष्यासाठी महत्त्वाचा आहे. ही वादळी सिस्टम विरुद्ध दिशेने जाण्याचा पहिला अंदाज आहे, परंतु अजूनही बनणार आहे. त्यामुळे एकूणच सुरुवातीला आपण ही वादळी सिस्टम कोणत्या दिशेने जाते, एक तर सुरुवातीला तिचा मार्ग विरुद्ध दिशेने दिसतोय. त्यामुळे थोडं पुन्हा एकदा ही विरुद्ध दिशेने जरी गेली तरी 15 ते 20च्या दरम्यान अंदमानात मान्सून यायला काही अडचणी येईल असं वाटत नाही. येत्या 5 दिवसामध्ये महाराष्ट्रात लगेचच पावसाला सुरुवात होणार नाही, हा अंदाज आपण ECMW मॉडेलच्या विश्वासावर दिलेला आहे. परंतु तरी देखील आपण बघतो 7 तारखेला थोडं किरकोळ पावसाच्या घटना ह्या सोलापूर, लातूर, नांदेड किंवा पूर्व विदर्भात घडू शकतात. त्याचबरोबर कोल्हापूर आणि परिसरामध्ये, सोलापूर परिसरामध्ये 7-8 तारखेला पावसाची सुरुवात होऊ शकते. 9 तारखेला या ठिकाणी वातावरण राहील. त्यामुळे आता पश्चिम महाराष्ट्रातून आणि पूर्व विदर्भातून पावसाला सुरुवात होऊ शकते असा एक प्राथमिक अंदाज आहे. 12 तारखेपर्यंत विशेष काही वातावरण नाही आहे महाराष्ट्रामध्ये. 14लाही विशेष वातावरण नाही.
परंतु 14 तारखेपासून पुढे ढगाळ वातावरण सुरू होईल आणि पहिला 15 तारखेला पावसाचा प्रभाव हा कोल्हापूर ते सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सातारा या भागात थोडं वातावरण 15 तारखेला बदलण्याची शक्यता आहे आणि महाराष्ट्रामध्ये 16 तारखेपासून पावसाची अनुकूल स्थिती निर्माण होईल मान्सून पूर्वची असा अंदाज आहे. म्हणजे पहिला 15 तसा कमी पावसाचा आहे आणि जर मेमध्ये अबाव नॉर्मल पाऊस दाखवला असेल तर 15 तारखेनंतर पाऊस जसा सुरू होईल तसा जोरदार पाऊस महाराष्ट्रामध्ये सुरू होण्याची शक्यता आहे. 12 तारखेला गडचिरोलीमध्ये जोरदार पावसाचा अंदाज JFSने दिलेला आहे. 13 तारखेला थोडं सोलापूर, लातूर, बार्शी या भागात पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. 14 तारखेलाही थोडं कोल्हापूर, सिंधुदुर्गमध्ये जोरदार पावसाची सुरुवात होऊ शकते JFSनुसार. मात्र अजून हे वातावरणात खूप बदल होईल, कारण हे वातावरण अजून बनणार आहे. मग नेमकी काय घडतं हे आपल्याला बघायला मिळेल. वादळी पावसाचा जर प्रभाव महाराष्ट्राकडे सरकला तर तिथून पुढे, कारण हे जरी आता सिस्टम बनताना दाखवल्या असल्या तरी याची दिशा अनिश्चित असते. मान्सून संदर्भातील हालचालींमध्ये JFS मॉडेलचा अंदाज महत्त्वाचा आहे, तेही आपण बघूयात. 12 तारखेनंतर बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेला वादळी सिस्टम विकसित व्हायला सुरुवात होईल असा JFSचा अंदाज आहे. त्यामुळे JFSच्या अंदाजामध्ये आणि JFS ECMWF मॉडेलच्या अंदाजामध्ये बदल आहे. आपण या ठिकाणी बघतो की पहिली सिस्टम ही 14 तारखेला बंगालच्या उपसागरात आकार घेईल असा JFSचा अंदाज आहे. त्यामुळे आणि ती पहिली सिस्टम देखील विरुद्ध दिशेनेच जाण्याची शक्यता सुरुवातीला दाखवलेली आहे. त्यामुळे आपण बघूयात की नेमकी काय घडते. दोन्ही मॉडेलचे अंदाज वेगळे आहेत आणि त्यामुळे यावर आपल्याला बारकाईने लक्ष ठेवावं लागणार आहे. त्यामुळे अजून सिस्टम बनतील हे मात्र आता निश्चित झाले, परंतु त्या कोणत्या दिशेने जातील यावर अजून अनिश्चितता आहे. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय